सीताफळ बऱ्याच जणांना आवडत नाही, पण सीताफळाचे वेगवेगळे प्रकार आपण करू शकतो. म्हणून आज आपण सीताफळाची रबडी किंवा बासुंदी करतोय. आणि मुख्य म्हणजे सीताफळाचा गर काढण्याची ट्रिक मी या ठिकाणी सांगितली आहे. नमस्कार, मराठी स्वयंपाकमध्ये आज आपण करतोय सीताफळाची रबडी किंवा सीताफळ बासुंदी. चला करूया. तर या ठिकाणी मी 2 सीताफळ छान असे पिकलेले घेतलेले आहे. आता सीताफळ घेताना सीताफळ छान असे पिकलेले असावे. तर इकडे मी 1 लिटर दूध घेतले. तर दूध मी आधीच उकळून घेतलेले होते. तर मी दुधाला उकळी आणली होती. आता पुन्हा आपण गॅस मोठा करून याला छान असे उकळून घेऊ. तर मी हे दूध साई सकट घेतलेले होते. आपण या कढईवरची अशा पद्धतीने साय बाजूची ती अशी काढून घेऊ आणि दूध छान असे उकळून घेऊ. तर दूध उकळण्याच्या आधी आपल्याला 2 ते 3 चमचे आपल्याला दूध बाजूला काढून घ्यायचे आहे आणि मग दूध उकळायला ठेवायचे. तर बघा, दुधाला छान अशी उकळी आली आहे. आता आपण हे दूध 5 ते 6 मिनिट छान उकळून घेऊ. मंद गॅसवर आपल्याला हे दूध उकळवायचे आहे. दूध उकळवत असताना आपल्याला सतत हे हलवत राहायचे आणि त्याच्या साईडला जी साय जमती ती आपल्याला काढत जायची आणि दुधामध्ये छान अशी मिक्स करत राहायचे. तर 5 मिनिटानंतर बघा, दुधाला छान अशी उकळी आली आहे. आता आपण जे साईडला दूध काढलेले होते त्यामध्ये आपण घालूया 2 टेबलस्पून मिल्क पावडर. मिल्क पावडर घालत असताना दूध हे आपल्याला गार असलेले पाहिजे. गरम दुधामध्ये मिल्क पावडर घालू नका. 2 टेबलस्पून आपण यामध्ये मिल्क पावडर घातली. ती मिल्क पावडर छान अशी मिक्स करून घ्यायची. त्याच्या गुठळ्या न होता आपण याला छान मिक्स करून घेऊ. तर इकडे मी दूध उकळायला ठेवले होते. दुधावर छान अशी साय आली होती, ती सुद्धा मी या दुधामध्ये मिक्स करून घेतली आहे. यामुळे काय होते, दुधाला छान असे क्रीमी टेक्स्चर येते आणि खाताना अशी रवा लागते. त्यामुळे ही साय याच्या दुधामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची. आता आपण तयार केलेले जे मिल्क पावडरचे दूध आहे ते आपण यामध्ये घालायचे. आता मिल्क पावडरचे दूध मी या ठिकाणी पूर्णपणे तयार केले. कुठेही गुठळ्या राहिल्या नाही पाहिजे. आता हे दूध घालण्याच्या आधी आपल्याला गॅस हा बंद करायचा आहे. मगच आपल्याला हे मिल्क पावडरचे तयार केलेले दूध यामध्ये घालायचे. तर मी गॅस बंद केला होता आणि एका हाताने आपल्याला दूध घालायचे आणि एका हाताने अशा पद्धतीने मिक्स करत जायचे, जेणेकरून आपल्या या दुधामध्ये त्या मिल्क पावडरचे गुठळ्या होणार नाही. त्यामुळे ही काळजी नक्की घ्या. आता आपल्याला पुन्हा गॅस चालू करायचा आणि मंद आचेवर याला छान असे ढवळून घ्यायचे. तर या ठिकाणी मी थोड्याशा केशराच्या काड्या आणि पाव चमचा आपली वेलची पावडर घालून याला आपण पुन्हा 5 ते 6 मिनिट छान असे उकळून घेऊ. आता हे आपले दूध उकळत असताना आपल्याला हे सतत हलवत राहायचे, जेणेकरून याच्यामध्ये गुठळ्या होणार नाही. ज्यामध्ये आपण मिल्क पावडरचा यूज केलेला आहे त्यामुळे आपल्याला हे सतत हलवत राहायचे. हे आपले 1 लिटर दूध घेतले होते. 1 लिटरचे दूध आपल्याला अर्धा लिटर करायचे आहे. तर 5 मिनिटानंतर बघा, दूध छान असे दाटसर झाले. मिल्क पावडरमुळे याला छान असा दाटसरपणा आला आहे आणि आपण हे छान असे घोटून सुद्धा घेतले. त्यामुळे सुद्धा या बासुंदीला किंवा रबडीला छान असा दाटसरपणा आला आहे. आता आपण गॅस एकदम बारीक करायचा आणि यामध्ये आपल्याला पाव कप साखर घालायची. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करू शकता. आता साखर घातली. मंद गॅसवर याला अजून आपण 5 मिनिट साधारण उकळवून घेऊ किंवा घोटून घेऊ. साखर घातल्यामुळे रबडीला किंवा आपल्या बासुंदीला असे पातळपणा येतो. साखरेचे पाणी होते त्यामुळे रबडीला असे पातळ होते. त्यामुळे आपण साधारण 5 मिनिट सुद्धा अजून आपण याला उकळवून घेऊ. तर 5 मिनिटानंतर बघा, रबडी छान अशी घट्ट झालेली आहे. दाटसरपणा सुद्धा आलेला आहे आणि याच्यामधली साखर सुद्धा पूर्ण विरघळलेली आहे. आता आपल्याला गॅस बंद करायचा आणि रबडी पूर्ण करून घ्यायची. गार केल्यावरच आपल्याला यामध्ये सीताफळाचा गर घालायचा. तर या ठिकाणी मी 2 सीताफळ छान पिकलेले घेतले होते. त्याला असे मधून फोडून घेते आहे. तर आपली रबडी थंडी होती तोपर्यंत आपण सीताफळाचा गर काढून घेऊ. तर इथे मी तुम्हाला गर काढायची एक सोपी पद्धत सांगते. तर इथे मी 2 सीताफळ फोडून घेतले. छान असे पिकलेले आहे. आता आपण चमच्याने हे सीताफळाचा गर आधी काढून घेऊ. व्यवस्थित छान असे खरडून काढून घ्यायचे.
तर बिया पटकन अशा सेपरेट व्हावा, गरातून बाजूला व्हावा, त्यासाठी मी या ठिकाणी साधा आपला दोरीचा चॉपर वापरते. त्यामध्ये हा सर्व गर मी या ठिकाणी टाकून घेते. तर आता हा चॉपर छान असा पॅक करून घ्यायचा आणि अशा पद्धतीने आपण चॉपरने 1 ते 2 वेळेस आपण फिरवून घ्यायचा. तर थोडा वेळ आपण याला फिरवून घेतलंय. तर बघा याच्या बिया अशा वेगळ्या झाल्या आहेत आणि गर वेगळा झाला आहे. आता एका चमच्याने आपण अशा पद्धतीने ज्या वरच्या बिया असतात त्या आपण अशा एका प्लेटीमध्ये काढून घेऊ आणि गर मोकळा करून घेऊ. तर अशा पद्धतीने आपण गर व्यवस्थित काढून घेतला आहे. बिया सुद्धा छान अशा व्यवस्थित झाल्या आहे. गर वेगळा झाला, बिया वेगळ्या झाल्या आहे. आता आपण हा गर तुम्ही चाळून सुद्धा घेऊ शकता किंवा असाच सुद्धा वापरू शकता. तर आपला सीताफळचा गर तयार आहे. आता आपली रबडी सुद्धा छान अशी गार झाली आहे, दाटसरपणा सुद्धा आलेला आहे. तुम्ही हवं तर या आणखीन थोडीशी दाटसर करू शकता. तर आता या रबडीमध्ये आपण 2 ते 3 चमचे गर घालूया. गर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्तही करू शकता आणि छान मिक्स करून घ्यायचे. लक्षात घ्या, सीताफळाचा गर घालण्याआधी रबडी आपली पूर्ण गार असली पाहिजे, म्हणजे खूप जास्त गार नको, रूम टेम्परेचरवरची रबडी असली पाहिजे, मगच सीताफळाचा गर घालायचा. आणि आता ही रबडी 1 तासभर फ्रीजमध्ये थंड करायला ठेवून देऊ. तर तासभर मी फ्रीजमध्ये थंड करायला ठेवली होती. तर मस्त दाटसर अशी ही रबडी किंवा बासुंदी या ठिकाणी तयार झाली आहे. आता सर्व करूया. तर अशा प्रकारे आज आपण मस्त थंडगार एकदम रवाळ आणि दाणेदार सीताफळ रबडी किंवा बासुंदी तयार झालेली आहे. कुठलाही सण किंवा पाहुणे आले नक्की करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा तुम्ही याला रबडी म्हणाल की बासुंदी. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.